तर तू सांगेल ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथे येऊ दे, नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव। उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरत अनेकांना अंगावर घेणारे हेच शरद कोळी पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मागील वेळी तू वाचला होता, आता तुला सोडणार नाही, जिथे दिसशील तिथे बंदुकीच्या गोळ्या घालीन, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना एका वाळू माफियानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे। कोळी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे। शरद कोळी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासह त्यांचे सोलापुरातील संपर्क कार्यालयही जाळून टाकण्याची धमकी या वाळू माफियानं दिली आहे। शरद कोळी हे ठाकरे गटाचे सोलापूरमधील उपनेते आहेत। फिर्यादीनुसार शरद कोळी यांनी यापूर्वी वाळू माफियाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देऊन कारवाई करण्यास भाग पाडलंय। त्याचा राग मनात धरून शनिवारी सायंकाळी संतोष पाटील यांच्या फोनवर अण्णाराव उर्फ पिंटू पाटील यांनी फोन केला होता। गेल्या वेळी काही लोक अंगावर घालून तुला गोळ्या घातल्या होत्या, परंतु त्यातून तू वाचला होता। आता तुला सोडणार नाही, जिथे दिसेल तिथे तुला बंदुकीच्या गोळ्या घालण्यात येतील। त्या संदर्भात काही लोकांना मी सांगितलंय। तसंच शरद कोळी यांचे सोलापूर येथील संपर्क कार्यालयही जाळून टाकीन, अशी धमकी अण्णाराव पाटील यांनी संतोष पाटील यांच्या फोनवरून शरद कोळी यांना दिली। संतोष पाटील यांनी ही माहिती शरद कोळी यांना दिल्यानंतर त्यांनी अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शरद कोळी यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता। त्या हल्ल्यानंतर कोळी यांना 2 बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता, तर काही दिवसांनंतर त्यांचा पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।